नमस्ते. मी प्राध्यापक डॉक्टर भारती यादव, महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी येथे मी सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जून 2019 पासून कला व वाणिज्य शाखेसाठी CBCS पद्धती लागू केली आहे. त्यानुसार सन 2019-20 या वर्षासाठी प्रथम कला व वाणिज्य शाखेतील सर्व विषयांचे अभ्यासक्रम बदलण्यात आले. बदललेल्या अभ्यासक्रमानुसार 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये SYBA इकॉनॉमिक्स यांचा सिलॅबस जो बदललेला आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 2020-21 पासून जो सिलॅबस बदलला आहे त्याची आज आपण इथं माहिती घेणार आहोत. अर्थशास्त्र विषयासाठी पाहिलं तर एकूण 3 पेपर आहेत. त्यामध्ये G2 हा पेपर असणार आहे. सेमिस्टर 3 आणि 4 यासाठी जो पेपर असणार आहे G2चा तो फायनान्शियल सिस्टीम असा असणार आहे. तसाच S1चा जो पेपर आहे स्पेशल 1 इकॉनॉमिक्सचा पेपर तो असणार आहे 3ऱ्या आणि 4थ्या सेमिस्टरसाठी मायक्रो इकॉनॉमिक्स. आणि S2 स्पेशल 2चा जो पेपर आहे तो 3ऱ्या आणि 4थ्या सेमिस्टरसाठी असणार आहे तो मॅक्रो इकॉनॉमिक्स. असे 3 पेपर असणार आहेत. याशिवाय या वर्षी पुणे विद्यापीठाने एक ॲडिशनल पेपर SYBAच्या वर्गासाठी सुरू केलेला आहे. तो पेपर आहे बेसिक कन्सेप्ट ऑफ रिसर्च मेथडॉलॉजी फर्स्ट. ही 3rd सेमिस्टरला फर्स्ट पेपर असणार आहे आणि 4th सेमिस्टरला 2nd पेपर असणार आहे. अशा प्रकारे एकूण 4 पेपर इकॉनॉमिक्सच्या विद्यार्थ्यांसाठी SYला असणार आहेत. इकॉनॉमिक्सच्या संदर्भातली 4 पेपर याशिवाय 2 जनरलचे पेपर असणार आहेत आणि कंपल्सरी इंग्लिश असे पेपर असणार आहेत. सेमिस्टर 3 मॅक्रो इकॉनॉमिक्स जे आहे त्याचा पहिला युनिट जे आहे त्याविषयी आपण माहिती घेऊया. अभ्यासक्रमाविषयी आपण माहिती घेणार आहोत. युनिट नंबर 1 इंट्रोडक्शन. यामध्ये मीनिंग, नेचर, स्कोप ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजेच स्थूल अर्थशास्त्राचे स्वरूप, व्याप्ती आणि अर्थ हे लक्षात घेणार आहोत. त्याचबरोबर इम्पॉर्टन्स अँड लिमिटेशन्स ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स समग्रलक्षी अर्थशास्त्राचं महत्त्व आणि मर्यादा या प्रकरणामध्ये लक्षात घेणार आहोत पहिल्या प्रकरणामध्ये. तसंच द डिफरन्स बिटवीन मॅक्रो अँड मायक्रो इकॉनॉमिक्स सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये असणारा जो काही फरक आहे तो या ठिकाणी लक्षात घेतला जाणार आहे. दुसरं युनिट जे आहे ते नॅशनल इन्कम असं युनिटचं नाव आहे. यामध्ये पाहणार आहोत आपण मीनिंग अँड इम्पॉर्टन्स ऑफ नॅशनल इन्कम, राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ, विविध व्याख्या त्यामध्ये पाहणार आहोत आणि राष्ट्रीय उत्पन्नाचं महत्त्व लक्षात घेणार आहोत. त्याचबरोबर व्हेरियस कन्सेप्ट्स ऑफ नॅशनल इन्कम राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पना बघणार आहोत. त्यामध्ये GDP ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, GNP ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, पर कॅपिटा इन्कम, पर्सनल इन्कम आणि डिस्पोजेबल इन्कम अशा विविध राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना पाहणार आहोत. स्थूल राष्ट्रीय उत्पन्न, निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न, देशांतर्गत उत्पन्न, दरडोई उत्पन्न, वैयक्तिक उत्पन्न आणि खर्च शक्य उत्पन्न अशा विविध राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्या या दुसऱ्या
टॉपिकमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर मेथड्स ऑफ नॅशनल इन्कम मेजरमेंट, राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती, ज्या 3 पद्धती आहेत, उत्पन्न, उत्पादन आणि खर्च पद्धती, त्याविषयी माहिती घेणार आहोत. डिफिकल्टीज इन द मेजरमेंट ऑफ नॅशनल इन्कम, राष्ट्रीय उत्पन्न प्रत्यक्षात मोजत असताना ज्या अडचणी येतात त्या अडचणींविषयी माहिती घेणार आहोत. आणि शेवटचा पॉईंट आहे दुसऱ्या टॉपिकमधला, सर्क्युलर फ्लो ऑफ नॅशनल इन्कम. यानंतर तिसरा जो चॅप्टर आहे त्यामध्ये तिसऱ्या चॅप्टरचं नाव आहे थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट अँड आउटपुट, रोजगार आणि उत्पादनाचे सिद्धांत. यामध्ये क्लासिकल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेले रोजगाराचे सिद्धांत, त्यामध्ये सेज लॉ ऑफ मार्केट, सेचा बाजारपेठेचा नियम, आणि केन्स क्रिटिसिझम ऑन क्लासिकल थिअरी. केन्सनी सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेल्या रोजगार सिद्धांतावर केलेली टीका ही पाहिली जाणार आहे. त्याचबरोबर केन्सियन थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट हेही त्यामध्ये पाहिले जाणार आहे. केन्सचा रोजगाराचा सिद्धांत. चौथं युनिट जे आहे तिसऱ्या सेमिस्टरमधील, त्याचं नाव आहे कंझ्युम्शन अँड इन्व्हेस्टमेंट, उपभोग, फलन आणि गुंतवणूक. उपभोग आणि गुंतवणूक. कंझ्युम्शन फंक्शन, उपभोग फलन, त्यामध्ये मीनिंग, व्हेरियस कन्सेप्ट्स, APC ॲव्हरेज प्रॉपेन्सिटी टू कंझ्युम, MPC मार्जिनल प्रॉपेन्सिटी टू कंझ्युम म्हणजेच सरासरी आणि सीमांत उपभोग प्रवृत्ती, सायकोलॉजिकल लॉ ऑफ कंझ्युम्शन, उपभोगाविषयीचा मानसशास्त्रीय सिद्धांत की जो केन्सनी मांडलेला आहे, आणि फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग ऑन कंझ्युम्शन फंक्शन म्हणजे उपभोग फलनावर परिणाम करणारे घटक हे या चॅप्टरमध्ये पाहिले जाणार आहेत. त्याचबरोबर सेविंग, बचत, APS ॲव्हरेज प्रॉपेन्सिटी टू सेविंग, MPS मार्जिनल प्रॉपेन्सिटी टू सेविंग म्हणजेच सरासरी आणि सीमांत बचत प्रवृत्ती याविषयी माहिती घेणार आहोत आपण या चॅप्टरमध्ये. आणि पुढचा शेवटचा पॉईंट आहे द कन्सेप्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट, मीनिंग, टाईप्स, मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटल. गुंतवणूक, त्याचा अर्थ, गुंतवणुकीचे विविध प्रकार, आणि मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटल भांडवलाची सीमांत लाभक्षमता. आणि शेवटचा पॉईंट द कन्सेप्ट ऑफ मल्टिप्लायर म्हणजेच गुणकाची संकल्पना, आणि द प्रिन्सिपल ऑफ ॲक्सिलरेशन म्हणजे प्रवेग तत्व. अशा प्रकारे एकूण तिसऱ्या सेमिस्टरमध्ये 4 चॅप्टर असणार आहेत. त्या चॅप्टरमध्ये एकूण सुरुवातीच्या पहिल्या चॅप्टरमध्ये एकूण समग्रलक्षी अर्थशास्त्राची थोडक्यात ओळख, दुसऱ्या चॅप्टरमध्ये नॅशनल इन्कम राष्ट्रीय उत्पन्नाविषयी माहिती, तिसऱ्या चॅप्टरमध्ये थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट अँड आउटपुट उत्पादनाचे आणि रोजगाराचे सिद्धांत, आणि शेवटचा चौथा चॅप्टर आहे ते कंझ्युम्शन अँड इन्व्हेस्टमेंट उपभोग आणि गुंतवणुकीविषयीचे सिद्धांत माहिती. अशा प्रकारे आपण घेणार आहोत.